वंदो श्री चक्रधरा कृपा गुणवरा योगेश्वरा चित्वरा कारुण्यानटनागरा द्वैकरा विघ्नादिदोषाहरा संबंधे जडजीव तारुणीवरा पुता कृता हि धरा दातारा करुणा करा उर्मते द्यावी भोगुर्जरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. मायबाबो, 4 नित्य पदार्थ आहेत. जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर. अनादीचा जीव हा तमात असतो. अनादीच्या देवता आपापल्या स्वरूपी असतात. अनादीचा प्रपंच भैरव स्वरूपी असतो. अनादीचा परमेश्वर चैतन्यापर असतो. सृष्टीची रचना नसते. एवढ्यात परमेश्वराला आपल्या स्वरूपीचा आनंद जीवाला देण्याची प्रवृत्ती होते. तेव्हा जीव तमात असतो. वास्तविक तिथंच आनंद द्यायला पाहिजे होता, परंतु जीव हा अनादि अविद्यायुक्त केवळ आहे. तो केवळ आहे, शुद्ध आहे, पण त्याला अनादि अविद्या लागलेली आहे, मूळचीच. अनादि अविद्या म्हणजे जीव स्वरूपावर लागलेला मूळचाच दोष. जेव्हा तो केव्हा जन्माला हे माहीत नाही आपल्याला, पण जेव्हा जन्माला असेल त्याच वेळेस त्याला अनादि अविद्या लागलेली. आणि त्या अनादि अविद्येमुळं त्याचं जीव स्वरूप हे आदगती आदरती झालेली. त्यामुळे तो परमेश्वरी आनंद घेऊ शकला नाही. आणि मग परमेश्वर ठरवतात की याची अनादि अविद्या काढावं लागेल, तरच हा आपल्या स्वरूपीचा आनंद घेऊ शकत. तर मग परमेश्वर ठरवतात की याला तमातून बाहेर काढावं, याला प्रपंचात आणावं, प्रपंचाची रचना करावी, याला मनुष्य देह द्यावा, याला ज्ञान द्यावा, ज्ञान देऊन याला आचरण कसं करायचं हे करावं, सांगावं. आणि आचरण करून याला मग याला अनादि अविद्येचा छेद करावा आणि मग स्वस्वरूपी लीन करून घेऊन त्याचा आपला आनंद द्यावा. परमेश्वर तर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहेत. ते काहीच करत नाहीत, फक्त त्या प्रवृत्तीनुसार सगळ्या गोष्टी होतात. मग ही प्रवृत्ती माया जाणते परमेश्वराची, आणि माया जीवाला तमातून बाहेर काढते वेळेस आपल्या स्वरूपीचे हजारो अंश विभागून प्रत्येक जीवाला एक चिटकी दे. त्याला संलग्न असे म्हणतात. संलग्न आणि जीव तमातच एकत्र झाले. जीवाचा विकास 100 ब्रह्मांड एवढा आहे, संलग्नाचा विकास देखील 100 ब्रह्मांड एवढा आहे. ह्या दोघावर मायेनं 8 प्रक्रिया केल्या. विकरे, संचरे, विये, प्रसवे, हलवी, डोचली, उघळी, लोटी. तर 4थ्या प्रक्रियेमध्ये मायेनं जीवाला अर्ध तमात आणि अर्ध हरितात काढलं. आता जीव 50 ब्रह्मांड तमात आहे, 50 ब्रह्मांड हरितात आहे. आणि अशा वेळेस माया जीवाला व संलग्नाला म्हणते, अरे संलग्न, अरे जीवा, तुम्ही माझे अंश आहात. तर संलग्न जीव कबूल करतो, परंतु संलग्न म्हणतो मी तुझा अंश नसून तुझ्या एवढा मोठा आहे. हे त्या दोघांचं अन्यथा ज्ञान आहे. आणि त्या अन्यथा ज्ञानामुळं जीवाचा आणि संलग्नाचा संकोच झाला. त्या संकोचाला आद्यबळ म्हणतात. तर 100 × 90 = 10 एवढा संकोच झाला. आणि मग संकोच झाल्यानंतर तो 10 ब्रह्मांड एवढा संकोचला. आता नंतर जीवावर मायानं 5वी, 6वी आणि 7वी प्रक्रिया केली आणि तमातून हरितात लोटून दिलं. आता जीव हरितात आलेला आहे. हरितात आल्यावर त्याचं स्वरूप 10 ब्रह्मांड एवढं आहे. आणि तिथं आल्यावर त्यानं आपल्या जीव स्वरूपावर मळ लावून घेतले. प्रथम विसोमळ लावला. आणि विसोमळ लावल्यानंतर तो 10 × 9 = 1 एवढा संकोचला. नंतर प्रकृतिमळ, विकृतिमळ, विकृतिमळ असे मळ लावून घेतले. 81,00,00,000 नवदेवतेचे मळ लावून घेतले. आणि या मळ रचनेला सूक्ष्म प्रपंच म्हणतात. सूक्ष्म प्रपंचाची रचना झाल्यावर मायेनं स्थूळ प्रपंचाची रचना केली. 5 भूत आणि 3 गुणाचा एक बांधा केला. आणि त्याला जूट असे म्हणतात. 8 जुटीचा एक इटोला केला. 8 इटोल्याचा एक परमाणू केला. आणि अनेक परमाणू मिळून एक भेंड तयार केला. आणि तो भेंड 50 कोटी एवढं मोठा आहे. आणि तो भेंड मायेनं
विश्वदेवतेच्या कासोकार मूर्ती तयार केली आणि त्या मूर्तीमध्ये बसून दिला आणि याप्रमाणे सृष्टीची रचना झाली. आता सृष्टीची रचना झाल्यावर 4 पदार्थ जे आहेत ते सृष्टीत येत असतात, तेव्हा सृष्टी तयार होते. मग पहिल्यांदा कोण आलं? जीव आला. तर जीव कसा आला? तो तमात होता, तमातातून हरितात आला आणि हरितातून मायेने त्याला प्रपंचात लोटून दिलं. अशा प्रकारे जीव प्रपंचात आला. देवता कशा आल्या प्रपंचात? देवता 2 प्रकारे आल्या, एक ओळखणे आणि ब्रह्मांडस्था. ओळखणे म्हणजे परमेश्वराच्या सन्निधी राहून त्यांच्या आज्ञेप्रमाणे काम करणाऱ्या देवता, आणि दुसऱ्या ब्रह्मांडस्थ म्हणजे ब्रह्मांडामधले कार्य करणाऱ्या देवता. तर पुन्हा ज्या ओळखण्या आहेत त्या काही विभागत नाहीत, पण ब्रह्मांडस्थ विभागतात. ब्रह्मांडस्थीचे 4 विभाग होतात. एक ज्ञानविग्रह, अज्ञानविग्रह, शाब्दग्ध आणि आपल्या सगळ्याच्या शरीरात पिंडस्थ म्हणून त्या येतात. तर अशा प्रकारे देवता विभागतात. नंतर प्रपंच विभागतो, खाली येतो. तर तो कसा येतो खाली? तर तो परमेश्वराच्या आत्मभावनाने तो द्रवतो. त्याचे 3 ढेग तयार होतात, एक सूक्ष्माचा, स्थूळाचा आणि कारणाचा. सूक्ष्माची बलरचना होते, कारणाची कासोकार मूर्ती होते आणि स्थूळाची भेट तयार होतो. अशा प्रकारे प्रपंच खाली येतो. आता परमेश्वर 3 प्रकारे खाली येतात: गर्भ, पतित आणि दौड. गर्भ स्वीकारतात, पतिताला उठवतात एखाद्या, किंवा जीवा मातेच्या गर्भात असलेल्या जीवाला दौडितात. असे 3 प्रकारे खाली येतात मायबाभाऊ. अशा प्रकारे 4 पदार्थ प्रपंचात येतात आणि प्रपंच तयार होतो. आणि हा प्रपंच म्हणजे ही सृष्टी अनंत काळ चालते, अनंत कोट्यावधी वर्षे चालते. सगळ्या जीवाला ज्ञान होते, ज्ञान देतात परमेश्वर. ते लोक ज्ञान गमावतात, प्रमादी होतात आणि पुन्हा मग परमेश्वर पुन्हा नंतर कोट्यावधी वर्षानंतर अनंत चौकड्या गेल्यानंतर सृष्टीचा संहार करतात. तर मायबाबा याप्रमाणे हे प्रपंचाचं याप्रमाणे जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर प्रपंचात येतात आणि त्याची सृष्टी तयार होते. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.